कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या. आता तुम्ही घरी आहात तर तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य नाहीये का? नाला घरात डांबून ठेवणं हे तुझं कर्तव्य आहे. हं? आरतीला रणजित रेणुकाला भेटायचं नाही असं सांगितलेलं असताना त्यांना भेटायला जातेस हे तुझं कर्तव्य आहे का? बोल आरती. अरे दादा, रेणू कुठे आहे? कधीपासून फोन करते मी तिला. कुठे गेली मलाही माहित नाही, सांगूनही गेलेली नाही. म्हणजे मी विचारलं कुठे चालली असतं, म्हणाली आल्यावर कळेल. नाही साहेब, अहो तुम्ही म्हणताय तेही बरोबरच आहे की हो. आता थोडी माणुसकी तर आपणही दाखवायलाच हवी की नाही? हा हो ठीक आहे, मग देऊ म्हणता फाईल? देते की हो. ठीक आहे. मी सध्या माझ्या बहिणीकडेच आले आहे. तिची तब्येत बरी नाही म्हणून. लवकरच मुंबईला येईन. स्वतःची काळजी घे. सोबत मी पाठवलेला फोटो नीट बघून घे. देखणीय पोर. तिच्याशी लग्न केलंस तर नोकरीची गरज पडणार नाही. 100 एकर डाळिंबीची शेती आहे. एकुलती एक मुलगी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या विधवा आरतीच्या नादी लागू नकोस. लग्न झाल्या झाल्या तिने तिचा नवरा खाल्ला आहे. तुझी काळजी वाटते म्हणून सावध करते. तुझी सावत्र आई, पण सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी. बोल. आता तुझीच आठवण काढत होतो. आईचं पत्र आलंय. तिने आठवण काढली तुझी. जाऊन दे, सोड. तू कशा करता केला होतास फोन? अरे वैभव, मला ना दादा आणि रेणूला भेटायचंय. खूप अर्जंट काम आहे. तू डायरेक्ट तिथेच पोहोच ना. हो, आणि उशीर करू नकोस. ओके ओके. मी तिकडेच भेटते तुला. ओके, बाय. दादा, अरे रेणू कुठे आहे? अगं तिलाच फोन लावतोय. केव्हापासून फोन लावतोय, लागतच नाहीये. काय झालं? अरे आम्ही तुम्हा दोघांना सावध करायला आलोय. सावध? हे बघ दादा, प्लीज तुम्ही त्या प्रॉपर्टीचा नाद सोडा. अगं काय झालं? तुला काय म्हणायचं नक्की? तुला माहितीये का, डॅडींनी एक डिटेक्टिव्ह एजन्सी नेमली. सगळ्या कामगारांवर, स्टाफवर, नातेवाईकांवर त्यांचा वॉच आहे. तुमची प्रत्येक हालचाल त्यांना कळत असणार दादा. प्लीज प्लीज तुम्ही त्या प्रॉपर्टीचा नाद सोडा. तुझ्या नावावरच्या जमिनीमुळेच रेणुकाच्या डोक्यात हा किडा शिरला. मी तर पहिल्यापासून घाबरून आहे. मी नको म्हटलं तर भांडली माझ्याशी ती. तुझ्या जमिनीमुळेच तिला हुरूप आला.
अरे दादा, कुठली जमीन? ती जमीन माझ्या नावावर खरंच आहे का? आणि माझं मन जाणून घेण्यासाठी डॅडींनी हा खटाटोप केला नसेल कशावरून? दादा हे बघ, आपल्याला काहीही माहिती नाहीये. ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. अरे हे बघ दादा, प्लीज प्लीज तुम्ही त्या शारदाम्माचा नाद सोडा. ती काही फाईल वगैरे देणार नाहीये आपल्याला. दादा कळतंय का तुला? अरे आपल्याला माहित नाहीये ती जमीन कुठे आहे. ती जमीन माझ्याच नावावर आहे का? आणि मी एकटीच मालक आहे का त्या जमिनीची? आपल्याला काहीच माहित नाहीये. या मूर्ख बाईला 15 कोटी दिसत होते ना. 15 कोटीवर किती शून्य होतात हे तरी माहितीये का तिला? अरे ती शारदाम्मा जबरदस्त ऍक्टर आहे. ती माझ्या समोर बसून त्या दिवशी ढसाढसा रडत होती आणि तू विरघळलीस. ती तुला फसवू शकते तर ती कोणालाही फसवू शकते. काय तर म्हणे तिचा धीर त्या कंपनीत वॉचमॅन आहे, त्याच्या वरपर्यंत ओळखीत, तो आपल्याला फाईल आणून देणार आहे. देणार नाही, दिलीये. फाईल आणून दिली आहे आणि आता ती माझ्या हातात आहे. रेणू, अगं तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? आले आले म्हणजे माझे काही दागिने होते ना, ते मी विकले. त्याचे 3.5 लाख आले आणि बाकीचे पैसे ना माझ्या भावाने मला कर्ज म्हणून दिले. अगं पण ती फाईल जरा ए, तू अजिबात शंका घेऊ नकोस यात. अरे फाईल मधले पेपर्स तर बघ, सगळा मजकूर ना कंपनीच्या लेटर हेड वरती लिहिलेला आहे. आणि पहिला पान तर बघ रे, 15 कोटी. त्या 15 वरचे शून्यच मोजत राहावी. वाव, 10 लाखांच्या बदल्यात 15 कोटी. वा, 15 कोटीचा एकमेव मालक रणजित मोडक. रेणू, तू हे जे पेढे आणलेस ना, याची किंमत 10 लाख रुपये. म्हणजे या पेपर्सना काहीही किंमत नाहीये, कारण ह्याच्यात कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये की ही प्रॉपर्टी रणजितच्या नावावर आहे. हे असले मजकूर कंपनीच्या लेटर हेडवर कोणी टाईप करून देऊ शकतं. शारदाम्माच्या गँगने आपल्याला मूर्ख बनवलं. Oh God. ए अरे खा पेढे खा ना. 15 कोटी हवेत ना तुला? खा पेढे. मग दागिने गेले, भावाचं कर्ज डोक्यावर आलं, एवढं करून ती बाई केस मागे घेणार की हे माहितच नाहीये. अगं खा ना पेढे. बसलेस का? जीत, अगं फाडू नकोस ते. हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यांना त्यांचे पैसे मिळालेत ना, आता त्यांची अख्खी गँग शहर सोडण्याच्या तयारीत असेल. आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आपल्याला पोलिसांमध्ये जाऊन द्यायला लागेल. नाही, तो पोलीस सुद्धा तिचाच साथीदार आहे असं मला नाही वाटत. मुळात ह्या सगळ्या गोष्टींची खात्री जोपर्यंत मी करून घेत नाही तोपर्यंत माझा विश्वास बसणार नाहीये. तू हिला सांभाळ. रणजित, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. चल 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 चल. हा वाघमारे बोलतोय. नमस्कार नमस्कार. हा नाही, काय झालंय, साहेब नसल्यामुळे सगळीच कामं अडकले तो. कायच काम होत नाहीत. नाही मी बघतो की. हो साहेब आले की मी करतो ते. हो हो बर, ठेवू का? हा. डोई पुढे साहेब. अरे तुम्ही तुम्ही म्हणजे तेच ना ज्यांना आमच्या डोईफोडे साहेबांनी 2 दिवसात सडवलं होतं ते? हो, आम्हाला साहेबांना भेटायचंय.
सस्पेंड झालेत ते. काय खोट्या केसेस करणे, विनाकारण लोकांना डांबून ठेवणं, अशा अनेक कारणांमुळे सस्पेंड झालेत हो ते. एकदा तर त्या वकिलांशीच लढले ते. आता वकील गेले ना कोर्टात, फार जाम लावली त्यांची, फार पोचवलाच हो. त्यामुळे भाऊ, नाही तू मलाच म्हण, आता एकदम बिंदास्त राहायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. रणजित, चल ही गुड न्यूज आपण घरी देऊ. चल, थँक्यू साहेब. थँक्यू. या हॅप्पी, खुश. अरे एकदम खुश. मी खरं सांगू, मला ना परत तुझ्या बरोबर काम करायची इच्छा आहे. वेडी आहेस का? दरवेळी नवीन बकरे शोधत फिरत नाही मी, आणि तू ही नवीन बकरा शोधण्याच्या भानगडीत पडू नकोस. हे शहर सोड, 6 महिने तरी इकडे फिरकू नको. मी पण हे शहर सोडणार आहे, बहुतेक परदेशी जाईन. आणि मग माझ्या त्या व्हिडिओ क्लिपचं काय? क्लिपचं म्हणजे? ती तू माझ्या विरुद्ध कुठेही यूज करणार नाहीस याची काय गॅरंटी? का यूज करेल? माझ्यासाठी तू मला मदत केलीस, महत्वाची भूमिका पार पाडलीस. असं असताना मी ती व्हिडिओ क्लिप कुणाला, कशाला आणि का दाखवू? का दुखवेन मी तुला? मला सांग, तू त्या इन्स्पेक्टरला भेटली आहेस का? भेटणं सोड, अरे दिसला पण नाहीये बरेच दिवसात. बदली झाली का रे त्याची? तुला काय करायचंय? त्याला कळलं तर तो आपली काशी करेल. आणि हा, एक सांगतो की ह्या ड्रेसमध्ये रणजित, रेणू आणि आरतीला अजिबात दिसू नकोस. अजूनही आपला धोका टळलेला नाही. थोडक्यात तू भूमिगत हो, कुणाच्याही नजरेस पडू नको. रेणू, आता रडून काय उपयोग आहे सांग ना. आपण आपली अक्कल गहाण टाकली, त्याला बाकीचे तरी काय करणार? आपण नाही, मी. माझा गाढवपणा आपल्याला 10 लाखाला पडलाय. एवढं करून त्या बाईने केस मागे घेतली की नाही हेच माहित नाही. त्या केसचा भाऊ मी किती दिवस अजून करणार आहे? मला वेळ लागेल असं वाटतंय. विनाशकाले विपरीत बुद्धी. मी तुझं ऐकायला हवं होतं. अरे, आपल्याच कंपनीमध्ये चोरी करायला मीच पैसे दिले. आणि एवढं सगळं करून सुद्धा ते फाईल्स, पेपर सगळं बनावंय. शारदम्मा मोठी बनेल बाई निघाली. आता ती केस बनावट निघाली ना तर देव पावला म्हणायचं. बनावटच असणार. तो इन्स्पेक्टर पण ना ह्या सगळ्यात सामील असणार आहे. रणजित, आपल्या हातून चिमुरड्यांची हत्या झाली आहे ह्याचं गिल्ट तू मनातनं काढून टाक. कारण अरे, मुळातच या केस मध्ये काही अर्थ नाहीये. तिचा पायाच काही भक्कम नाहीये. ती फक्त आपल्याला ना घाबरवते. पण आपले पैसे गेले हे मात्र खरंय. रेणू, तू तुझे दागिने विकलेस, भावाकडून कर्ज काढलंस, आणि त्याहीवर आपण आपल्याच कंपनीत चोरी करायचे पैसे दिले. आता हे जर पप्पांना कळलं ना तर आपण दोघं तुरुंगात. शेवटी काय, तुरुंग काही सुटत नाही. त्यावेळी फक्त आपण दोघं आत असणार एवढंच. तू रड, मी नाही थांबवणार तुला. आता तेवढंच नशिबात आहे आपल्या आयुष्यात. रणजित, अरे आपण दोघं कसे काय तुरुंगात जाऊ? कारण ती फाईल आणि ते
कागदपत्र सगळंच तर नकली होतं. म्हणजे ओरिजिनल पेपर्स अजूनही ऑफिसमध्येच आहेत. हे बघ रेणू, एवढी खुश होऊ नकोस. अगं त्या फाईल्सवर कंपनीचं नाव होतं. एवढंच कशाला तर ती लेटर हेड सुद्धा कंपनीचीच होती. पण तेही तर सगळं बनावट असू शकतं. ऍग्री. याचा अर्थ कंपनीतला कोणीतरी माणूस या कटात सामील आहे. त्याशिवाय हे सगळं शक्यच नाहीये. रणजित, मला तर काही वेगळाच संशय येतोय. म्हणजे मला असं जाणवतंय की हा सगळा बनावटी फाईल्सचा प्लॅन डॅडींनीच रचला नसेल असं कशावरून. अरे कंपनीत काय होतं ह्याची खडानखडा माहिती त्यांना घरबसल्या मिळते. म्हणूनच मी या चोरीच्या प्लॅनच्या पहिल्यापासून विरोधात होतो. विश्वनाथ मोडकांशी लढणं सोपं नाही. गेली कित्येक वर्ष अशा प्रकारच्या खेळात ताऊन सुलाखून ते अनेकदा यशस्वी झाले. आता काय आली या भोगाशी. बोल पटपट बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. हा, शारदाम्मा बाहेर पडली. हा हो, पण नक्की शारदाम्माच होती ना ती? हा नाही 100% गॅरंटी पाहिजे. हा व्हेरी गुड. हा 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 2-3 ठिकाणी घुटमळत होती का? बरं, मग पुढे? हा सतत मागावर राहत तिच्या. हे बघ, तिच्या घरचा पत्ता पाहिजे मला. हा नाही तिच्या घरी जायचं नाहीस तू. अरे आजूबाजूला चौकशी कर. हा हो, तुझे पैसे मिळतील. वर बोनसही देईन तुला, पण कामात कुचराई चालणार नाही. हा हे बघ, माझ्याकडे क्षमा नाही, शिक्षा भोगावी लागेल. काय? ठेव फोन. ती शारदाम्मा प्रत्येक वेळेस आपल्याला धमकावत होती. त्या इन्स्पेक्टरचं नाव घेऊन आपल्याला घाबरत होते. पण काय झालं पुढे त्याचं? इन्स्पेक्टर फ्रॉड निघाला ना, सस्पेंड केलंय त्याला. तुम्ही कंप्लेंट केली आहे ना? हो ग, कंप्लेंट केलीये. शारदाम्माने रेणूला ज्या ठिकाणी फाईल दिली त्या एरियातल्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट केली आणि त्या इन्स्पेक्टरचं नाव पण गोवलं त्याच्यात. नाही, पण पोलीस कितपत मदत करतील कुणास ठाऊक. तेव्हा ना ते दोघं पळून सुद्धा गेले असतील. शी, ही रेणू सुद्धा ना, एकतर स्वतःचे दागिने मोडले, त्यात भावाचं कर्ज घेतलं. तिच्या आईला कळलं ना हे, तर खूप मोठा धक्का बसेल त्यांना. खूप हळव्या आहेत रे त्या. तू नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं. अगं, आपल्याला निदान हे तरी कळलंय की ही केसच खोटी आहे. पण शेवटी काय झालं? खोट्या केसचाच विजय झाला ना. त्या दिवशी एक फोन लागला असता ना रेणूला, तर हे सगळं झालंच नसतं. मला डाऊट होताच, म्हणून मी सावध होते. जाऊन दे आता हे सगळं. त्या इन्स्पेक्टरचं आपण काही करू शकत नाही. त्याच्या नावावर ऑलरेडी खूप केसेस जमा आहेत. पण जोपर्यंत आपल्याला शारदाम्माचा सुगावा लागत नाही तोपर्यंत ह्या केसच्या मुळाशी आपण नाही पोहोचू शकत. मला एक कळत नाहीये, रणजितवर इतका राग कोणाचा आहे? नाही, दादावर राग नाहीये. या प्रकरणामागे जो कोणी माणूस आहे ना, तो डॅडींमुळे दुखावला गेलेला माणूस आहे. नाही म्हणजे बघ ना, खोटी केस, खोटे पेपर्स, डॅडींचं ऑफिस, त्यांचा स्टाफ, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो. याचा अर्थ सरळ आहे,
हा माणूस डॅडींचा दुश्मन आहे. हॅलो. हॅलो, वैभव वर्तक बोलताय का? हो बोलतोय. आपण कोण? DDLJ, देवकी देसाई ऍट पोस्ट लवटेवाडी, तालुका जुवेपूर. रॉंग नंबर. सॉरी. हो, थांबा. मी करेक्ट ठिकाणीच फोन लावलाय. तुमच्या आईचं नाव कमल वर्तक ना? हो, पण ती माझ्याबरोबर राहत नाही इकडे. ती गावाला गेली. हो, माझं तुमच्या आईकडे काम नाहीच आहे. म्हणजे तुमच्या आईमुळेच आपलं बोलणं होतंय. आईला काही निरोप द्यायचा आहे का? नाही, पटकन बोला, मी सांगेन आईला. त्यांचा निरोप आहे की त्यांनी मला पसंत केलंय.